कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीगोपाल कृष्ण भगवान की दत्तात्रेय भगवान की श्रीचक्रपाणि भगवान की श्री गोविंद प्रभु भगवान की सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की श्रीमद्भागवत अंतर्गत परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या अमृतमय वचनाचं आपण श्रवण करत आहोत. सकाळी आपण 19व्या श्लोकापर्यंत येऊन पोहोचलो. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाला अर्जुनदेव विनंती करतात. वक्तो महर्षि शेषेण दिव्यात्मभूतया याभिर्विभूतिभिर्लोकानि मस्तं व्यक्तिष्ठसि. तूच मला या गोष्टीचं ज्ञान करू शकतोस. दुसरा, या जगतामध्ये त्रिभुवनामध्ये तुझं आणि तुझ्या शक्तीचं ज्ञान करणारा दुसरं कोणीच नाही आहे. हे तर खूप छान आहे ना. भगवंताचं ज्ञान भगवंत करून देतो. म्हणून आपल्या चुका तरी होणार नाही. जेव्हा परमेश्वर समजून सांगतो की मी कसा आहे, प्रारब्ध साला भगवंत समजून सांगतात की बाई परमेश्वर कसा आहे तुम्ही जाणा. नाजी आणि मग भगवंत थांबले. पुढे ती बाईसा विचारते, प्रारब्ध बाईसा, प्रल्हाद बाईसा, जी कसा आहे देव सांगा ना. आणि भगवंत नागदेवाचार्यांची वाट पाहतात. वानरा अजून काय येत नाही. महत्वाचं तत्व ज्याला सांगायचंय तो नाही आहे. अधिकारी जीवित नाही आहे. ढग भरून आले, पण ज्याच्यावरती वर्षाव व्हावा त्या अमृत वचनाचा तो पात्र जीव इथे दिसत नाही. भगवंत उंच टेकाडावर जातात. तिथून असं पाहतात, खाली येतात. वानरा अजून काय नाही. प्रारब्ध बाईसा अगतिकता देवाची पाहते आणि देवाला म्हणते, जी सांगा ना, तुम्ही म्हटलं होतं परमेश्वर कसा आहे, आम्हाला कळत नाही, सांगा ना. आणि मग देवाला सांगायला सुरुवात केली. बाई देव कष्टाचा नव्हे, बाई देव पाषाणाचा नव्हे, बाई देव मातीचा नव्हे, बाई देव कापडाचा नव्हे. कापडाचा फाटेल, चित्राचा पुसेल, काष्टाचा जळेल, मातीचा विरेल, पाषाणाचा तुटेल, असं देवच नसतो. जी सांगा ना मग देव कसा असतो. आणि मग भगवंतानी प्रल्हाद बाईला देव निरूपण केला. प्रल्हाद बाई साला प्रभूने देव निरूपण केला.
बिस्किटचा देऊन त्याला गोठ्याचं भेव. असंच आहे ना, असा देव आहे. देव का असा असतो का? देवानं देव समजून सांगितला म्हणून बरं झालं ना, आपल्या अडचणी दूर झाल्या. आणि आपण कोणाला देव म्हणतो? अर्जुन भगवंताला म्हणतात की हे देवा, तुम्ही सांगताय, तुम्हालाच कळते, तुम्हीच सांगू शकता, तुम्हीच आम्हाला समजून सांगू शकता. तुम्ही तुमच्या शक्ती सहित तुम्ही तुमचं वर्णन करा, शक्ती विरहित वर्णन करा. आम्हाला शक्ती वेगळ्या समजल्या पाहिजे, तुम्ही वेगळे समजले पाहिजे. सगळं आम्हाला समजलं पाहिजे. आणि मग ते वर्णन भगवंत समजून सांगतो. पुढे वर्णन आले. पुन्हा तो विचारतो, कथम विद्यामहं योगिं स्त्वं सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योषि भगवन् मया. जो चिंत्योषि म्हणजे विचार करण्याजो योग्य आहे, चिंतन करण्याजो योग्य आहे, तुमचं चिंतन करण्याजो योग्य आहे, असं तत्वज्ञान तुम्ही आम्हाला सांगा. जे चिंतण्यासाठी योग्य आहे, कारण परमेश्वर अचिंत्य आहे. अचिंत्य म्हणजे त्याचं चिंतन करू शकत नाही. आपण चिंतन कोणाचं करतो? जे मूर्त रूप आहे त्याचं चिंतन करतो, जे दिसतं त्याचं चिंतन करतो, जे ऐकू येतं त्याचं चिंतन करतो. परमेश्वर कसा आहे आपण ऐकू शकतो फक्त, तेही संतांनी सांगितल्यामुळे. एरवी आपल्याला कळत नाही तो कसा आहे ते. आणि मग जे दिसत नाही ते आपल्या डोक्यामध्ये त्याचं चित्र बसत नाही. जे पाहिलेलं आहे ते चित्र बसतं. आपण दागिन्याचं चिंतन करतो कारण दागिने आपण बघितले. आपण कपड्याचं चिंतन करतो कारण कपडे आपण बघितले, पाहिले. आपण पैशाचं चिंतन करतो कारण पैसे आपण पाहिले. आपण विषयाचं चिंतन करतो कारण विषयाचे चित्र, विषयाचे पुतळे आपल्याला दिसलेले आहेत. त्या गोष्टीचं आपण चिंतन करतो. जे आपल्याला दृश्यमान आहे त्याचं चिंतन आपण करत असतो. पण जे आपल्याला अदृश्य आहे, समजत नाही, त्याचं चिंतन आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून अर्जुन म्हणतात की हे प्रभू राया, जे आम्हाला चिंतनाचे योग्य आहे ते तुम्ही समजून सांगा. ते तुम्ही सांगू शकता, दुसरं कोणी समजून सांगू शकत नाही. कथम विद्यामहं
म्हणजे सांगा, बोला, कथन करा. चिंत्योसी भगवन्मया, हे भगवान आम्ही जे चिंतन करावं ते सांगा. केषु केषु भावेषु चिंत्योसी भगवन्मया. पृथक पृथक सांगा, वेगवेगळं सांगा, आम्हाला चिंतन करण्याचं योग्य सांगा. आम्ही चिंतन केल्यानंतर त्याचा आम्हाला काही फायदा होईल हे सांगा. कारण फायद्याशिवाय कुठल्याच जीवात्मा काही करत नाही. जीव स्वार्थी आहे. अरे प्रत्यक्षात ज्ञानी असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सानिध्यामध्ये असलेले भक्त मंडळी गोविंद प्रभू बाबांची सेवा करायला जा म्हटल्यानंतर कोणी जात नाही, तयार होत नाही. का तर चक्रधर भगवंत म्हणतात तिथे कर्माचा जो नाश होत नाही लवकर, तिथे जे 6 महिन्यामध्ये होईल गोविंद प्रभू बाबाकडे, ते आमच्याकडे 1 महिन्यामध्ये होतं. तिथे जे 6 वर्षात, 3 वर्षात, 6 वर्षात होईल ते आमच्याकडे महिन्यामध्ये होतं, 6 महिन्यामध्ये होतं. कोणी विचार करता ना, जिकडे जलद गतीनं सगळं झालं तिकडे जावं, तिकडे जाऊन काय करायचं आहे. पण ती वेळी पिशी बोलतो, सेवा करू देत नाही, सांगता येत नाही. म्हणून श्री प्रभू बाबांच्या सेवेला पाठवत असताना सुद्धा कोणी जात नाही. म्हणून म्हटलं जीव स्वार्थी आहे. अर्जुन त्याच वेळी म्हणतो, हे भगवंता आम्हाला चिंतन करण्यात योग्य जे असेल ते आम्हाला सांगा. तर ते आम्हाला समजलं पाहिजे, ते आम्हाला कळलं पाहिजे. आणि मग अर्जुनाने पुढे सांगायला, पुढे पुन्हा विचारायला सुरुवात केली. काय म्हणतात, विस्तारानं सांगा. विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन. हे जनार्दन, हे जनार्दन, हे भगवंता. भगवंताला जनार्दन ही उपमा दिलेली आहे. जनार्दन का म्हटलेलं आहे? अर्दन म्हणजे घात करणारा, कशाचा? जन्म आणि मृत्यूचा घात करणारा, म्हणून जनार्दन. जन्म मृत्यूचा नाशक असलेला, जो जन्म मृत्यूचा नाशक आहे, नाश करतो, त्याला जनार्दन असं म्हणतात. जन्माचाही नाश करतो आणि मृत्यूचाही नाश करतो भगवंत, म्हणून त्याला जनार्दन असं म्हटलेलं आहे. त्याचं नाव आहे जनार्दन. म्हणून तो म्हणतो, हे जनार्दन, हे भगवंता विभूतिं च जनार्दन, हे तुमच्या सगळ्या विभूती सांगा. विस्तरेण आत्मनो योगं, विस्तरेण आत्मनो योगं, विस्ताराने सांगा. विभूतिं च जनार्दन भूय कथय तृप्तिर्हि शृणोतु नास्ति मे मृतम्. जे अमृतमय तुमच्या विभूती आहेत, आम्हाला तृप्ती येईपर्यंत ऐकायचंय, तुमच्याकडून तृप्त होऊन घ्यायचंय. आम्हाला तृप्त करा, त्या विभूती सांगून आम्हाला तृप्त करा. कशा प्रकारच्या विभूती आहेत, काय काय काम करतात, त्या विभूतीचे विभाग कशा प्रकारचे आहेत, कुठल्या प्रकारची व्यवस्था त्यांची आहे, ते सगळं सांगा, विस्ताराने सांगा. आणि मग भगवंत सांगायला सुरुवात करतात. पुढे भगवंताचं वचन आलेलं आहे. या 9व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकापर्यंत बऱ्याच श्लोकापासून अर्जुन बोलतोय, प्रश्न विचारतोय. आणि 19व्या श्लोकावरती मग भगवंतांनी बोलायला परत सुरुवात केली. हंतते कथयिष्यामि दिव्याह्यात्मविभूतय प्राधान्येत कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरश्यमे. विस्ताराने त्या विभूती मी तुला सांगतो अर्जुना. हंतते कथयिष्यामि, कथयिष्यामि मी कथन करतो. कथयिष्यामि म्हणजे कथन करतो. प्राधान्यात म्हणजे प्रधान कोणत्या कोणत्या आहेत, प्रामुख्याने कोणत्या कोणत्या विभूती आहेत, त्या सगळ्या मी तुला कथन करतो, त्या तू ऐक. हे कुरु श्रेष्ठा. कुरु
मधला श्रेष्ठ, सर्वांगाने श्रेष्ठ. काल तुम्हाला सांगितलं होतं की धनंजय, किरीटी, श्वेतवाहन, जिष्णू, कृष्ण असे अर्जुनाला नाव आहेत. अर्जुन, फाल्गुन, जिष्णू, किरीटी, श्वेतवाहन असे वेगवेगळे नाव आहेत त्याला. सव्यसाची, धनंजय, विजय, विजय सुद्धा त्याचं नाव आहे. म्हणून त्याला कुरुश्रेष्ठ म्हटलेले. भीष्म कुरुश्रेष्ठ नाही, भीष्म हारले, अर्जुनाकडून हारले भीष्म. पण अर्जुन मात्र कुणाकडून हारत नाही, म्हणून त्याला कुरुश्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. भीष्माकडे अनुभूती खूप आहे. भीष्म ब्रह्मचारी आहे, लढवय्ये आहे, राज्य चांगलं करू शकतात, पण राज्याचा त्याग केलेला आहे. पण चुकीच्या माणसाचं समर्थन करत आहे, म्हणून ते कुरुश्रेष्ठ नाही आहेत. कुरुश्रेष्ठ अर्जुन आहे, कारण सगळ्यांचा विचार करतो अर्जुन. युद्धामध्ये जेव्हा युद्ध सुरू व्हायचं तेव्हा सगळ्यांचा विचार करतोय, पुढीलांचा विचार करतोय. तो म्हणतो गुरुण हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तो भेक्षम पिहलोके अथवा अर्थकामस्तु गुरुनि हैव भुंजीय लोकान रुधिर प्रदिग्धान. हे प्रभुराया, हे सगळे महान महान विभूती आहेत. हे सगळे गुरु लोक, महान लोक, यांना मारून यांच्या रक्तानं मागलेलं मी राज्य काय घेऊ. हे सगळे माझे पुत्र, पौत्र, मातुल. पुत्र म्हणजे मुलं, पौत्र म्हणजे नातू, हे सगळे आहेत. आता ते मुलंच आहेत ना. दुर्योधनाची मुलं म्हणजे याचे मुलंच, दुर्योधनाचे नातू म्हणजे याचे नातू. म्हणून तो म्हणतो की यांना मारून कसं जमेल, त्याची तो काळजी करतो. म्हणून त्याला कुरु असं म्हटलेलं आहे. कुरु श्रेष्ठ, कुरु मधला श्रेष्ठ. हंतदे कथयिष्यामि दिव्याह्यात्म विभूतया प्राधान्यत कुरु श्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरश्यमे. विस्तारानं तुला ते सगळं सांगतो म्हणले, समजून घे. आणि मग भगवंताला सांगायला सुरुवात केली. मुख्य मुख्य ज्या विभूती आहेत त्या विभूती कोणत्या, त्याचं वर्णन भगवंत पुढे करतात. अहमात्मा गुणाकेश सर्वभूत शयस्थिता अहमादिश्च मध्यंच भूतानामंत एवच. माझ्या विभूती जी आहे तू समजून घे म्हणाले अर्जुना. हे गुणाकेश. गुणाकेश, गुणाक म्हणजे निद्रा. गुणाक म्हणजे काय? निद्रा, झोप. झोपेचा ईश, ईश म्हणजे मालक. अर्जुनाला गुडाकेश म्हटलेले भगवंताने. मी कसा आहे अर्जुना? गुडाक ईश आहे. निद्रा जी आहे, निद्रेला मी जिंकल. 18 दिवस भगवंत झोपत नाही. युद्ध प्रसंगी 18 दिवस युद्ध चालतं, तेव्हा भगवंत 18 दिवस रात्री झोपत नाही. उद्याचं काय नियोजन आहे हे पहा. निद्रेला जिंकणार. गुडाक म्हणजे निद्रा, त्याचा ईश म्हणजे मालक, म्हणून त्याचं नाव गुडाकेश आहे. मी कसा आहे? अहम आत्मा गुडाकेश. मी आत्मा असा आहे की निद्रा जिंकलेला आहे, मला झोप नाही आहे. सर्वभूत शयस्थिता. सर्व भूत जे आहेत या सर्व प्राण्यांमध्ये मी स्थित आहे, थांबलेलो आहे. अहमा आदिश्च मध्यंच. मी आदी आहे, मी अंत आहे, मी मध्य आहे. अहमादिश्च मध्यांच भूतानामंत एवच. सर्व प्राणी मात्रामध्ये मी आदी आहे, मध्य आहे, अंत आहे. गंमत आहे. आदी म्हणजे सुरुवात. सृष्टीची रचना जेव्हा होते तेव्हा मी आदी आहे. जेव्हा मी ज्ञान देतो तेव्हा मी मध्य आहे. जेव्हा मी जीवात्म्याला मुक्त करतो, कैवल्य पदाला नेतो, तेव्हा मी अंत आहे.
प्रत्येक जीवाच्या प्रत्येक प्राणी मात्राच्या आदी मध्य आणि अंत याच्या ठिकाणी मी क्रीडा करतो. कारण सुरुवातीला परमेश्वर जीवात्म्याला आणतात. काल भजन झालं, मायेशी रचना सृष्टी जाणविले जीवा, नाही का? मायेला जाणवलं सृष्टीची रचना करण्यासाठी. कोणी जाणवलं? परमेश्वराने जाणवलं. कशासाठी जाणवलं? जीवाला ज्ञान देण्यासाठी, जीवाला सृष्टीमध्ये आणण्यासाठी. कोणी जाणवलं? परमेश्वराने. कुणाला जाणवलं? मायेला जाणवलं. म्हणजे आधी, सुरुवात, अगोदर. मध्य ज्ञान, भगवंत ज्ञान देतात. परमेश्वर कसा आहे, जीवात्मा कसा आहे, देवता कशा आहे, प्रपंच कसा आहे, या सगळ्या गोष्टीचं भगवंत ज्ञान देतात. आणि ते ज्ञान जेव्हा जीवात्म्याला होतं तेव्हा त्या जीवात्म्याने ते ज्ञान जर ठेवलं जागृत आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर तो मोक्ष पदाला जातो. पण त्यानं जर गडबड केली, जीवात्म्याकडेही पाहिलं आणि त्याने असं समजलं की जीवात्मात परमात्मा होतो, नाही का, बिघडलं. देवताकडे बघितलं आणि परमेश्वराकडे बघितलं. देवताकडे पंचप्रकार आहे, ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश. परमेश्वराकडे ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य आणि प्रकाश. पंचप्रकार इकडे आहेत, पंचप्रकार तिकडे आहेत. दोन्ही सारखेच म्हटलं, बिघडलं. कारण तिथे मेणबत्ती आहे, इथे सूर्य आहे, फरक आहे ना. परमेश्वराकडे प्रकाश जो आहे, जसा सूर्य, सूर्याच्या प्रकाशापुढे मेणबत्ती काय काम करणार आहे? पण प्रकाश तर दोन्ही आहे ना, दोन्हीकडे आहे. असं जर असेल तर बिघडून टाकलं जाईल आणि त्याप्रमाणे आचरण केलं नाही तर मग ते ज्ञान गमावलं. म्हणून आधी, मध्य आणि अंत. अंत म्हणजे शेवटी परमेश्वरच जीवात्म्याला चारी ज्ञान देऊन त्याच्या मळकर्माचा नाश करायला लावून मग भगवंत त्याला कैवल्य प्राप्तीला घेऊन जातात, अविद्येचा छेद करतात. त्या अंती सुद्धा भगवंत आहे. म्हणून पूजा अवसरामध्ये एक ओळ आलेली आहे, जय गणित विहीना आदि मध्यांत शून्या. तिथे सुद्धा आलेली आहे पूजा अवसरामध्ये. गणित विहीन, त्याला मोजता येत नाही, परमेश्वराला मोजता येत नाही. तो कसा आहे? अप्रमेय. कुठल्या प्रमाणाला मोजता येत नाही. आपल्याला मोजता येतं, आपल्याकडे प्रमाण आहे, त्याला प्रमाण नाही. लिटर मध्ये मोजता येत नाही, मीटर मध्ये मोजता येत नाही, किलो मध्ये मोजता येत नाही, कशातही मोजता येत नाही. त्याला आपलं माप होतं, नाही का, त्याचं माप होत नाही. जीवात्म्याचं माप आहे 100 ब्रह्मांड, जीवात्म्याचं स्वरूप आहे, याचं माप आहे. पण परमेश्वराचं माप आहे का? अमाप आहे तो. आणि म्हणून त्याला अप्रमेय असं म्हटलेलं आहे. कुठल्या प्रमाणाने त्याला मोजावं, कुठल्या पट्टीनं मोजावं, कसं मोजावं, तो किती विशाल आहे, किती मोठा आहे, कसं समजावं त्याला, काही समजता येईल. म्हणून भगवंत म्हणतात की मी कसा आहे? अहमात्मा गुणाधीशु सर्वभूतशय स्थिता अहमादिश्च मध्यमच भूतानामंतेव च. सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी आदि मध्य अंत असं मी आहे. तुझं सगुण
शब्दाचा अर्थ सात्विक गुण धारण करून तू अवतार धारण केला, म्हणून तू सगुण. निर्गुण म्हणजे तुझ्या अव्यक्त स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचे गुण नाही आहेत, म्हणून तू निर्गुण आहेस. तुला काय म्हणू? तुला व्यक्त म्हणू की अव्यक्त म्हणू? तुला सगुण म्हणू की निर्गुण म्हणू? तुला काय म्हणू कळत नाही. कारण तू तसाही आहेस, तू असाही आहेस. तुला आठवण्यासाठी व्यक्त आणि अव्यक्त अडचणी येतात, म्हणून तुला काय म्हणू संत वर्णन करतात. पुढे एक एक विभूती भगवंतांनी सांगायला सुरुवात केल्या. प्रमुख प्रमुख विभूती त्या कोणत्या आहेत त्या भगवंत सांगतायत. आदित्यानां अहं विष्णु ज्योतिषं रविनं सुमन् मरुचिर्मरुतामस्मि नक्षत्राणां अहं शशी. आदित्यांमध्ये विष्णू जो आहे तो मी आहे असं म्हटलेलं आहे भगवंतांनी. पण विष्णूत मात्र मी नाही. हा कालच सांगितलं तुम्हाला. मोठी गंमत आहे. आदित्यानां अहं विष्णू, 12 आदित्य सांगितले गेलेले आहेत. त्या 12 आदित्यामध्ये विष्णूला आदित्य असं म्हटलेलं आहे. फक्त तसं समज, तुला समजून सांगण्यासाठी. ही मोठी गंमत आहे. प्रतीक दाखवावे लागतात आपल्याला. प्रतीकाशिवाय दिसत नाही. जसं एखादा मुलगा घरी आला आणि आई जवळ आल्यानंतर आईला म्हणतो मी आमच्या गावामध्ये गेलो, तिथे एका लग्नामध्ये मला एक सुंदर मुलगी दिसली. मग आई म्हणते कशी होती? आता त्या काळात काही मोबाईल वगैरे असलं काही नव्हतं. पटकन फोटो काढला, नाहीला दाखवले, अशी आहे बा. आई विचारते कशी होती? मग आपल्या गावातल्या ज्या सुंदर मुली आहेत त्या मुलीचं नाव घेते. तिच्यासारखी होती का? याच्यासारखी नाही, तशी नाही. अशी तशी नाही, तशी नाही. मग क्वचित एखादी गावातली सुंदर मुलगी असते आणि मग तिचं नाव ऐकल्यानंतर तो म्हणतो हा हिच्या सारखी थोडी थोडी, पण हिच्यापेक्षा उजळ. म्हणजे उजळते मध्ये बरं असं असं ठीक आहे. आणि अंगकाठी हिच्यापेक्षा चांगली. म्हणजे तो त्या आईला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की ती कशी आहे. असंच आहे. परमेश्वर कसा आहे, त्याच्या विभूती कशा आहेत, त्या विभूती सांगायला भगवंत. तर त्या विभूतीचं वर्णन करतायत त्या ठिकाणी. आदित्यानां अहं विष्णु ज्योतिषां रविनं सुमन्. ज्योतिर्मय आहे. या सगळ्या ज्योतिषां जे आहेत अंशुमन म्हणजे किरणाने युक्त. त्याचं वर्णन आलेलं आहे. त्यात प्रत्येक विभूतीचं वर्णन करतायत. मरुचिर्मरुतामस्मि. मरीची म्हणजे तेज. मरीची मध्ये तेज मी आहे. अस्मि म्हणजे मी आहे. नक्षत्राणां अहं शशी. आणि सर्व नक्षत्रांमध्ये मी शशी म्हणजे चंद्र आहे. बाकीचे नक्षत्र आहेत ना वेगवेगळे. किती नक्षत्र आहेत? काही मला वाटते 27 नक्षत्र बोलले जातात नाही का? या 27 नक्षत्रांमध्ये आता आपण भरणी, रोहिणी, अश्विनी, कृतिका नाही का, ह्या ज्या नक्षत्राचे नाव आलेले आहेत, याच्यामध्ये शशी जो आहे, चंद्र जो आहे, हा तेजोमय आहे. या सर्वांमध्ये तो उठून दिसतो की नाही चंद्र? तसं सर्व देवतांमध्ये मी उठून दिसतो असं समजण्यासाठी भगवंत सांगते. नक्षत्राणां अहं शशी. पुढे वर्णन केले भगवंतांनी. वेदानां सामवेदोऽस्मि. 4 वेद आहेत. त्या 4 वेदांमध्ये सामवेद कसा आहे तसं मी आहे असं समज. सामवेदाला थोडी अस्तित्वाची जाणीव आहे परमेश्वराच्या. किंचित मायेपर्यंत तो सामवेद बघतो. त्याची दृष्टी मायेपर्यंत आहे.
सामवेदाचे, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, या वेदामध्ये सामवेद श्रेष्ठ आहे आणि म्हणून म्हणतात वेदानां सामवेदोस्मी देवानां अस्मि वासव. आणि देवांमध्ये वासव म्हणजे इंद्र मी आहे. देव लोकांमध्ये इंद्र मी आहे असं समज. कारण इंद्र दिसायला सुंदर होते. इंद्राचं जे रूप आहे विलोभनीय रूप आहे. म्हणून भगवंत म्हणतात की मी इंद्रासारखा आहे असं समज. इंद्र जसा सुंदर दिसतो तसा मी आहे असं समजायला अडचण नाही. एक एक विभूती भगवंत उघडून सांगतायत. वेदानां सामवेदोस्मी देवानां अस्मि वासव इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानां अस्मि चेतना. इंद्रियांमध्ये मन जे आहे 10 इंद्रिय आहेत की नाही, याच्यामध्ये मन जे आहे ते मी आहे असं समज. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन असं बोललं जातं. तर मन सगळ्या ठिकाणी फिरतं. डोळ्याच्या ठिकाणी मन फिरतं, कानाच्या ठिकाणी फिरतं, मन पंचेच्या ठिकाणी फिरतं, जिभेच्या ठिकाणी फिरतं. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय कुठेही त्याची उपस्थिती असते. मन असं तुम्ही सांगू शकता का इथे मन आहे, या मनाचं वास्तव्य इथे आहे असं तुम्ही म्हणू शकता?